कोकणातलो गुढीपाडवो. याच दिवशी प्रभू श्रीराम बलाढ्य रावणाचा वध करून अयोध्येत परत आले होते. त्यामुळे आजच आपला मराठी नवीन वर्ष पण सुरू होता. तर सकाळच मी रान तुडवत वरच्या वाडीत चिव्याची काठी आणूक निघालोय. वाटेत आसपासतो निसर्ग, पोपळी, माड, आंबे, फणस बघत बघत टाइमपास करत जायत होतं. रस्त्यावरनाच श्री दत्तांका वंदन केलंय. मग घोडीसाठी एक लांब सरळ उंच काठी तोडलंय. सोबत एक आंबे काढूक घालासाठी एक लहानशी काठी पण घेतलंय. घराशी येऊन काठी साफ केलंय. भावान रानातनं आणलेल्या पिवळ्या आणि चाफ्याच्या फुलांचो एकदम मस्तपैकी हार बनवला. मग घोडीचो श्रृंगार करून घोडी उभी केलेली. हिरव्यागार फोपणीसाच्या झाडात दिमाखात उभी असलेली आमची घोडी एकदम अप्रतिम दिसा होती. मग बाबांनी कुलस्वामिनीची पूजा करून कुलदेवतेचो नारळ बदललानी. आमच्या कोकणात दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी ह्यो कुलदेवतेचो नारळ बदलण्याची परंपरा आहे. नवीन नारळ स्थापन करून झाल्यावर श्रीहरिंका आणि श्रीरामांका वंदन केलंय. आजच्याच दिवशी ते बलाढ्य रावणाक हरवून अयोध्येत परतले होते. मग आईन घोडीभोवती छान रांगोळी काढला. बाबांनी घोडीची विधीपूर्वक पूजा केलानी. मग मी घोडीचे सिनेमॅटिक क्लिप्स काढून घेतलंय. डोंगराच्या कुशीत हिरव्यागार निसर्गात आणि गारगार वाऱ्यात डोलणारी घोडी पाहून मनाक एक वेगळीच प्रसन्नता भेटत होती. मग श्रीकृष्णांका नैवेद्य दाखवला. त्यानंतर घोडी मातेक पण नैवेद्य अर्पण केला. सायंकाळी घोडीची पूजा करून घोडी खाली उतरवलेली. खरंच कोकणातलो प्रत्येक सण म्हणजे एक सात्विक अनुभव असता. राधे राधे.